पुढे पोहण्यात एक मोठी घडामोड अशी आहे की अजित पवारांसोबत असलेल्या नरहरी झिरवाळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। त्याला कारणही तसंच आहे, ते झिरवाळांच्या गाठीभेटी आणि त्यांची राजकीय भूमिका याबद्दलचं। दिंडोरीचे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली। झिरवाळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी केकही कापला। भगरेंना झिरवाळांनी लोकसभा निवडणुकीत छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा होती। अशात झिरवाळांनी महाविकास आघाडीचे नाशिक विधान परिषदेतील उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला। गुळवेंचं काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत, तर झिरवाळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो झळकला। श्रीराम शेटे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना मोठी मदत केली होती। आज नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे। मात्र त्यांचा हा सगळा वाढदिवस एका राजकीय बातमीनं चर्चेत आला। ती बातमी अशी आहे, झिरवाळ साहेब, तुमच्या होर्डिंगवरती पुन्हा एकदा शरद पवार झळकलेत, नेमकं काय कारण? माझ्या वडिलांचा फोटो माझ्याजवळ उपलब्ध नव्हता, नाही तर ज्यांनी जन्माला घातलं ते आता नाहीत माझे वडील, त्यांचा फोटो टाकणं वाईट नाही। तसं यांनी मला घडवलं, मोठं केलं, त्यांचा फोटो टाकणं आणि तोही वाढदिवसाला। मी एखाद्या राजकीय कार्यक्रमात जर फोटो टाकला असता तर मग तो प्रश्न अलग होता, पण आज मला शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांना वाटलं का ही लोकांनी मग यांना मोठं केलं तर त्यांचा फोटो टाकणं हे त्यांचंही कर्तव्य। मग मी तर त्यांना मनापासून धन्यवाद देतो का त्यांनी मोठ्या साहेबांचा आणि शेटे साहेबांचा फोटो टाकला। नाही, परंतु हे सगळं इतकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण शेटे साहेबांचा फोटो त्याच्यावरती आहे। शेटे साहेबांचं तुमच्या मतदारसंघात असलेलं प्रश्न असेल किंवा शरद पवारांचं तुमच्या भागावर असलेलं वर्चस्व, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। अशा परिस्थितीमध्ये लोकसभेचा जो काही निकाल लागला त्या निकालानंतर कार्यकर्त्यांची भूमिका काही वेगळी दिसते का? नाही, कार्यकर्त्यांची भूमिका अजून तरी कधी स्पष्ट झालेली नाही आणि होणारही नाही। कार्यकर्ते हे माझ्याबरोबर राहतील, फक्त त्यांची अपेक्षा, त्यांची भावना का पवार साहेबांचा फोटो का नसावा, शेटे साहेबांचा फोटो का नसावा, असल्यावर जर समजा काही आहे, तर नसल्यावर तर अजून त्याला वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले असते। परंतु कार्यकर्त्यांची भावना उद्या पवार साहेबांबरोबर जाण्याची असली तर तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करणार का? कार्यकर्ते सांगतील त्यांच्याच भरोश्यावर आपण ना, कार्यकर्ते सांगणार नाही हा विश्वास मला आहे, पण शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना, तर आत्तापर्यंत तरी असं कार्यकर्त्यांकडून कुठं वेगळा विचार करावा असं कधी आलेलं नाही। मध्यंतरी तुम्ही भगरेंच्या प्रचारामध्ये त्यांच्या व्यासपीठावर एका कार्यक्रमामध्ये दिसले होते, तेव्हाही वाद झाला। आताही पुन्हा एकदा पवार साहेबांचा फोटो आला। ज्या पवारांना तुम्ही सोडून गेलात, अजितदादांची साथ धरली, अचानक असं काय झालं की पवार साहेबांची इतकी आठवण आली? नाही, याच्या आधी आम्ही पवार साहेबांना कधीच विसरलो नाही। भले राजकीयदृष्ट्या दादांबरोबर मी गेलो असेल, याचा अर्थ मी पवार साहेबांना विसरलो असं नाही। विसरणारा ह्या महाराष्ट्रात नाही, देशात कदाचित पवार साहेबांना विसरणारा पैदा सुद्धा होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।